पृथ्वीवर मानवाच्या इतिहासाबद्दल बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कदाचित कळाल्याच नसत्या की जर कार्बन डेटिंग याचा शोध लागला नसता. आता नुकतंच झालेल्या किंगाली एक्सकॅव्हेशन असो की मग अगदी रामायण महाभारत या सगळ्यांबद्दल जर आपल्याला सायंटिफिक प्रूफ हवे असतील तर कार्बन डेटिंग हा एक महत्त्वाचा शोध ठरतो. चला तर मग थोडक्यात समजून घेऊया व्हॉट इज कार्बन डेटिंग अँड हाऊ डज इट ॲक्च्युअली वर्क्स. जगात जेवढे काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्या सगळ्यांमध्ये कार्बन हा एलिमेंट आढळतो. जिवंत असताना आपलं शरीर किंवा झाड ॲटमॉस्फिअरमधून कार्बन 12 आणि कार्बन 14 घेत राहतं की जे कार्बनचे आयसोटोप्स आहेत. पण मृत्यू झाल्यावर कार्बन 12 चे प्रमाण हे तेवढेच राहते आणि कार्बन 14 हा रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे हळूहळू कमी होत जातो. आता सायंटिस्ट नेमकं एज कसं काढतात. समजा जमिनीत एखाद्या प्राण्याचा सांगडा किंवा फॉसिल सापडला तर त्यात उरलेला कार्बन 14 किती आहे हे आधी मोजलं जातं. तो रॅशो कार्बन 12 शी कम्पेअर केला जातो आणि त्यावरून सॅम्पल किती जुना आहे हे कॅल्क्युलेट होतं. पण कार्बन डेटिंगने आपण जास्तीत जास्त किती वर्ष डेटिंग करू शकतो. तर जितका वेळ कार्बन 14 संपायला लागू शकतो तितका, म्हणजेच आपण जवळपास 50,000 वर्षपर्यंतच कार्बन डेटिंग करू शकतो. पण त्यापेक्षा जास्त जुने ऑब्जेक्ट्स जर टेस्ट करायचे असतील तर सायंटिस्ट दुसऱ्या पद्धती वापरतात, म्हणजेच युरेनियम लीड डेटिंग किंवा पोटॅशियम ऑर्गॉन डेटिंग. तर हे सगळं होतं कार्बन डेटिंगबद्दल. आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट नक्की आवडली असेल. सो स्टे क्युरियस अँड फॉलो BM टेल्स फॉर मोर्स. थँक्यू.